नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा परिषद मधील आरोग्यसेवक 50%, आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक महिला यांच्यासाठी येणाऱ्या 40 मार्कासाठी तांत्रिक प्रश्न घेऊन आलेलो आहे. आजचा भाग आहे जिल्हा परिषद आरोग्यसेवक विज्ञान तांत्रिक प्रश्न भाग क्रमांक 9. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? ऑप्शन आहे पहिलं प्रोटॉन, दुसरा आहे इथर, तिसरा आहे रॉडन, चौथा आहे मिथेन. ते आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4 मिथेन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? ऑप्शन दिले आहे. पहिला ऑप्शन आहे 840, दुसरा आहे 746, तिसरा आहे 352, चौथा आहे 382. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होते? 746. ऑप्शन क्रमांक 2 746. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणता धातू तार वापरतात? पहिला आहे ॲल्युमिनियम, दुसरा आहे टंगस्टन, दुसरा आहे तांबे, चौथा आहे प्लास्टिक. कोणता धातू वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? पहिला आहे फॉस्फरस, दुसरा आहे कॅल्शियम, तिसरा आहे जिप्सम, चौथा आहे सिलिका. ते आन्सर काय असेल? ऑप्शन क्रमांक 3 जिप्सम. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, प्रथिने कशापासून बनवली आहेत? ऑप्शन दिले आहे अ जीवनसत्व, दुसरा आहे ब जीवनसत्व, तिसरा आहे युरिक ॲसिड, चौथा आहे ॲमिनो ॲसिड. काय चालायचं आन्सर? ऑप्शन क्रमांक 4 ॲमिनो ॲसिड. ॲमिनो ॲसिड. पुढील प्रश्न, छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात? पहिला आहे 22, दुसरा आहे 26, तिसरा आहे 24, चौथा आहे 28. छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात? ऑप्शन क्रमांक 3 24 हाडं. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मापन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पहिला आहे हायड्रोमीटर, दुसरा आहे लॅक्टोमीटर, तिसरा हायग्रोमीटर, चौथा आहे थर्मामीटर. कशाचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 हायग्रोमीटर. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन दिले आहे. पहिला आहे 26, दुसरा आहे 36, तिसरा आहे 46, चौथा आहे 56. युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? ऑप्शन क्रमांक 3 किती टक्के असते? 46%. पुढील प्रश्न, चांदीची संज्ञा काय आहे? ऑप्शन दिला आहे. पहिला एस आहे, दुसरा AU,
तिसरा आहे AG, चौथा आहे FE. चांदीची संज्ञा काय असते? ऑप्शन क्रमांक 3 AG. पुढील प्रश्न क्रमांक 10. रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकेचा उपयोग करतात? पहिला आहे सोडियम, दुसरा आहे कोबाल्ट, तिसरा आहे फॉस्फरस, चौथा आहे आयोडीन 131. कशाचा वापर केला जातो? सोडियम. ऑप्शन क्रमांक 1 सोडियम. पुढील प्रश्न क्रमांक 11. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ऑप्शन दिले आहे. पहिला आहे जठर, दुसरा आहे यकृत, तिसरा आहे हृदय, चौथा आहे मोठी आतडे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती असते? ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पुढील प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? पहिला आहे स्कर्वी, दुसरा आहे बेरीबेरी, तिसरा आहे मुळदूस, चौथा आहे रात आंधळेपणा. काय असेल याचा आन्सर? ड जीवनसत्वामुळे मुळदूस, स्कर्वी क, बेरीबेरी ब, रात आंधळेपणा अ, ब अ आणि मुळदूस ड. प्रश्न क्रमांक 13. कोणता वायू हा हसवणारा वायू असे म्हणतात? हसणारा वायू असे म्हणतात. पहिला क्लोरोफॉर्म, दुसरा अमोनिया, तिसरा मिथेन, तिसरा नायट्रस ऑक्साईड. कोणता वायू असेल? ऑप्शन क्रमांक 4 नायट्रस ऑक्साईड. पुढील प्रश्न क्रमांक 14. ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जातात? ऑप्शन क्रमांक 1 मॅग्नीज, दुसरं लोह खनिज, तिसरं तांबे, चौथा आहे बॉक्साईट. कोणत्या खनिजापासून? ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट. पुढील प्रश्न क्रमांक 15. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? पहिला आहे नारंगी, दुसरा आहे पांढरा, तिसरा गर्द निळा, चौथा आहे तांबडा. कोणता मिळतो? ऑप्शन क्रमांक 2 पांढरा. पुढील प्रश्न क्रमांक 16. कोणता रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्याला सर्व योग्य ग्राहक असे म्हणतात? पहिला आहे ओ, दुसरा आहे BO, तिसरा आहे AB, चौथा आहे B. तर ऑप्शन क्रमांक 3 AB योग्य ग्राहक. B. पुढील प्रश्न क्रमांक 17. कोणती पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? पहिला आहे तांबड्या पेशा, दुसरा आहे पांढऱ्या पेशा, तिसरा आहे लाल पेशी, चौथा आहे यापैकी नाही. पांढऱ्या, ऑप्शन क्रमांक 2 पांढऱ्या पेशी. पुढील प्रश्न क्रमांक 18. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते?
ऑप्शन दिला आहे. पहिला ऑप्शन आहे 40, दुसरा आहे 36.9 सेल्सिअस, तिसरा आहे 37 सेल्सिअस, चौथा आहे 35 सेल्सिअस. तर ऑप्शन क्रमांक 2 36.9 सेल्सिअस. 36.9 सेल्सिअस नसेल तर याचा आन्सर किती असते? 37 सेल्सिअस. पुढील प्रश्न क्रमांक 19. अँथियोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? पहिला आहे जीवाणूचा अभ्यास, दुसरा आहे पक्षीचा अभ्यास, तिसरा आहे फुलांचा अभ्यास, चौथा आहे हाडांचा अभ्यास. अँथियोलॉजी कशाशी संबंधित आहे? पक्षी अभ्यास. ऑप्शन क्रमांक 2 पक्षी अभ्यास. आजचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? पहिला आहे मिथेन, दुसरा आहे इथेन, तिसरा आहे ब्युटेन, चौथा आहे प्रोपेन. कशासाठी वापरतात? CH4 कशासाठी? मिथेन. आजच्या व्हिडिओमध्ये इतलंच. धन्यवाद.